नागपुर जिले के कामठी में भारी बारिश के बाद कई गांवों का संपर्क आपस में टूट गया है। यही नहीं, कई गांवों के अंदरूनी रास्ते भी बेहद खराब हो चुके हैं, जिससे अपने खेतों में जाने के लिए किसानों को कई दिक्कतें हो रही है। मी गादा ग्रामपंचायत येथे माजी उपसरपंच या पदावर होतो आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही गावातल्या ज्या कच्च्या पाणी आहे त्या कच्च्या पाणीच्या पाठपुरावा ग्रामपंचायत लेवलवर आम्ही ठराव देऊन सनी शासनाला कळवले आहे, परंतु शासनाकडून सनी कास्तकाराची दिशाभूल करणं चालूच आहे। शासन म्हणतात की आम्ही कच्च्या पाणी शेतकऱ्याच्या पाणी तयार करू, खडीकरण रस्ते करू, पण जसं शासन बोलते तसं होत नाही। ते सर्व कागदावर दिसत आहे आणि इकडे पाण्याची परिस्थिती अशी गंभीर झालेली आहे का त्या शेतकऱ्यांना साधं पायदळ सुद्धा चालता नाही, तर त्यांच्या माल आणि बैल कसे चालेल, हा शेतकऱ्यासमोर मोठा गंभीर प्रश्न आहे। शासन हे नेहमी शेतकरी दिशाभूल करतात, शेतकऱ्यांना आश्वासन देतात, त्याच्या पलीकडे शासन काहीच करू शकत नाही। म्हणजे 5-7 वर्ष झालं नाही तर काही सोयच नाही लागून राहिली या पाण्याची। शासन होत जाते ना, कुठं शासन गायब होते तेही पता नाही लागून राहिला। पुष्कळ त्रास आहे, खाली नाही एकटा माणूस जाऊ शकत। बैलजोडी जनावर तर सोडा, तिथं मुकं जनावर कसंही जाते येते, पण खाली माणसाले बहुत परेशान आहे। शेतात कसं जायचं बा? हे पांधन बनले पाहिजे, बस एवढंच मी बोलतो। हा, जायला म्हणजे ट्रॅक्टर पैदल जायची सोय नाही, बैलजोडी जात नाही।